नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 13 ऑगस्ट 2026। तर सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती घ्यायला पाहिजे। आता बरेच शेतकऱ्यांची तिसरीसुद्धा फवारणी असेल, म्हणजे आपण सरळ बोलू की सोयाबीनमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये कोणती फवारणी घ्यायला पाहिजे, याच्याबद्दल आज सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये एक घ्यायचं आपलं कीटकनाशक, जे की तुम्हाला आंतरप्रवाही असलं पाहिजे। आता या अवस्थेमध्ये काय करते अळी, तर डायरेक्ट हे पानं न खाता डायरेक्ट तुमच्या फुलावर हमला करते। त्याच्यामुळे संपूर्ण फुलं जे आहेत हे तुम्हाला खाल्लेले दिसतील आणि फुलगळसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रगणी होऊ शकते। म्हणून तुम्हाला एक जबरदस्त कीटकनाशक आहे, ते म्हणजे आदामा कंपनीचं बॅराझाईड। याचं जे प्रमाण आहे हे साधारण तुम्हाला 300 ते 350 ml असं प्रति एकरी ज्याचा डोस आहे। आणि पंपाला जर घ्यायचा असेल तर साधारण 40 ते 50 मिली प्रति पंप, 15 ते 20 लिटर पंपाला तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येईल। आणि बुरशीनाशकामध्ये काय घ्यायचं आहे, तर बुरशीनाशकामध्ये तुम्हाला एक घ्यायचं आहे कॉम्बिनेशन, ते म्हणजे BASF कंपनीचं प्रॅक्सर। हे प्रॅक्सर जे बुरशीनाशक आहे याचा जे डोस आहे एकरी आहे 120 ml, आणि पंपाला जर तुम्हाला घ्यायचं असेल साधारण 15 ते 20 मिली प्रति पंप तुम्हाला त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि 15 ते 20 लिटर पाण्याला हे जे आहे हे तुम्ही घेऊ शकता। आणि विद्राव्य खतामध्ये काय घेता येईल, बरेच शेतकरी विद्राव्य खतामध्ये काय घेऊ अशा नेहमी मला विचारत असतात। तर विद्राव्य खतामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, पिकाची जर वाढ मध्यम असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी महाधन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे विद्राव्य खत त्या ठिकाणी घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला NPK सुद्धा मिळणार आहे, सोबत मायक्रोन्यूट्रंटसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला हे जे खत आहे विद्राव्य खत हे तुम्हाला चांगलं काम करते। बरेच शेतकरी म्हणतात की 05234 मारू का, या मग 0050 मारू का फुलाच्या अवस्थेमध्ये। हे जे कॉम्बिनेशन घ्यायची तुम्हाला गरज नाही। महाधन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल, पिकाची वाढ मध्यम असेल तर, जर पिकाची वाढ खूप जास्त असेल, पीक एकदम वाढीकडे जात आहे, तर अशा वेळेस तुम्हाला PGRचा वापर करायचा आहे। PGRमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर PGR भरपूर कंपन्याचे आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट माझ्या अनुभवाने ते म्हणजे सुमोटोमो कंपनीचं टाबोली हे जे PGR आहे हे चांगल्या पद्धतीने रिझल्ट जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी देते। हे जे PGR आहे हे तुम्हाला किती घ्यायचं एकरी, तर हे PGR जे आहे तुम्हाला साधारण एकरी घ्यायचं आहे फक्त 30 मिली। आता बरेच शेतकरी एकरी 30 मिली जे वापर सांगतात, हे 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये एकरी 30 मिली जे आहे हे तुमचं त्या ठिकाणी गेलं पाहिजे। आता बरेच शेतकरी थोडासा डोस वाढवून घेतात, 5 मिली घेतात। 5 मिली म्हणजे साधारण तुम्हाला एकरी जर 5 ते 6 पंप पडत असतील, तर 5 मिलीने 6 पंप म्हणजे साधारण 5×30 असं जे असते प्रमाण हे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। म्हणजे एकरी जे डोस दिला आपल्या कंपनीने तेवढा डोस जे आहे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। प्रतिपंप 15 ते 20 मिली प्रॅक्सर बॅराझाईड, 40 ते 50 ml प्रतिपंप असं जे आहे हे डोस तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। आता बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणतील मला, कारण की आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण नेहमीच सांगत आलो की मी जास्त कॉम्बिनेशन सांगत नाही। का सांगत नाही, तर ज्याचे आपल्याला चांगले रिझल्ट आले, आपण स्वतः अनुभव घेतलेले आहेत, त्याचे फक्त आपल्याला इथंशी तुम्हाला सांगायचं थोडंसं मला महत्त्वाचं वाटते। आता याच्यामध्ये ऑरमध्ये काय घेऊ शकतो आपण, तर मित्रांनो, ऑरमध्ये जर ज्यांचं बजेट कमी असेल अशा शेतकऱ्यांनी हरू घेऊ शकता की बुरशीनाशकामध्ये, आणि अळीनाशकामध्ये इमामेक्टिन घेऊ शकता, किंवा इमामेक्टिन घेऊ शकता, आणि एक टाटा बार हे जे आहे हे तुम्ही कमी बजेट आहे ज्यांचं, हे जे फवारे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। परंतु ज्यांना चांगले रिझल्ट पाहिजे, ज्यांना उत्पादन चांगलं घ्यायचं आहे, अशा शेतकऱ्यांनी मात्र आपण जे फवारा सांगितला प्रॅक्सर, बॅराझाईड, आणि पिकाची वाढ जास्त असेल तर टाबोली, कमी असेल तर फ्लावरिंग स्पेशल असं जे स्प्रे आहे हे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। तर हे पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये चालते, तर मित्रांनो, पीक साधारण 70% 80% जरी फुलाच्या अवस्थेमध्ये असेल तरी ही जी कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते। याच्यामध्ये कोणता साईड इफेक्ट नाही, किंवा मग याचा कोणताही फुलगळ्यावर कोणता परिणाम जे आहे हे होत नाही। याचे रिझल्ट तुम्हाला 100% मिळतील, कारण की आपण साधारण 40 ते 50% फुलाच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी स्प्रे हे घेतलेला आहे। तर हे स्प्रे घेऊन साधारण आपले झाले फक्त 4 दिवस, आणि सोयाबीन आपली आहे आता बघू शकता, काही फुलं आहेत, काही वाद्या पकडल्या आहेत, हे बघू शकता, काही फुलं आहेत, काही झाडाला फुलंसुद्धा दिसतील तुम्हाला, हे बघू शकता, आणि काही झाडाला वाद्यासुद्धा आहेत। तर अशी आपली अवस्था आहे। फक्त 4 दिवस झालेले आहेत फवारणी घेऊन, आणि रिझल्ट तुम्हाला सुंदर मिळणार आहेत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्या पिकाची क्वालिटी एकदम सुंदर रिझल्ट पाहिजे असेल तर आपण जी फवारणी सांगली ती तुम्ही घ्या। त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही फक्त स्टिकर ॲड करू शकता, बाकी त्याच्यामध्ये कोणतंच घटक त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं नाही। जास्त घटक ॲड केले तर बाकीच्या बुरशीनाशकाचे जे रिझल्ट आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी कमी मिळतील,
त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये कसल्याच पद्धतीचा अजून एक्स्ट्राचं जे आहेत घटक कोणते याच्यामध्ये ॲड करायचे नाहीत. बाकीचं आपण जे रिझल्ट आहेत हे तुमच्यासमोर आहेत. 4 दिवस झाले फवारणी घेऊन आणि पिकाची तुम्ही क्वालिटी ही बघू शकता. आपण ह्या स्प्रे जे आहे ही घेतलेला आहे. धन्यवाद.